नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, आपण संख्या व संख्याचे प्रकार आपण बघतोय। संख्येच्या प्रकारमध्ये आपण नैसर्गिक संख्या बघितली आहे, पूर्ण संख्या बघितली आहे, पूर्णांक संख्या बघितली आहे आणि आपण लेटेस्टमध्ये समसंख्या पण आपण बघितलेली आहे। आता आज बघूया आपण विषम संख्या। आता विषम संख्या म्हणजे काय, विषम संख्येची पूर्ण कन्सेप्ट आपण समजू। विषम संख्येला इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स असे म्हणतात। आता बघा, विषम संख्येची डेफिनेशन काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना काय म्हणतात सर, तर त्यांना म्हणतात सर विषम संख्या। आपण समसंख्येची डेफिनेशन काय बघितली होती, एकक स्थानी सर 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असेल तर ती काय सर सम होती। पण आता इथे काय आहे, इथे विषम संख्या आहे। 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी जो एक अंक असेल तर ती संख्या असेल सर समसंख्या। आणि कुठं पाहिजे सर हे एक, यापैकी एक कोणता तरी अंक एकक स्थानी, म्हणजे उजवीकडून पहिल्या नंबरला पाहिजे याच्यापैकी कोणता तरी एक अंक। म्हणजे आता सपोज 947 आहे, तर ही संख्या सर सम आहे की विषम आहे तर बघायचं आहे। आता मी कसं बघणार ती सम आहे की विषम आहे, मी सर फक्त एकक स्थान बघणार। एकक स्थानी याच्यातला कोणता तरी अंक आहे का, तर हो सर हे 7 आहे ना, हे बघा 7, हे 7 आहे, म्हणजे ही संख्या काय आहे सर, मग ही संख्या आहे सर विषम। मी इकडचे हे 9 आणि 4 बघितले का, नाही, मी फक्त एकक स्थानचा 7 बघितलाय। 7 सर आहे एकक स्थानी आणि याच्यामध्ये आहे, ती संख्या आहे मग सर विषम। आता सपोज 2925 आहे। आता सर ही संख्या सर मला सांगा, ही संख्या सर सम आहे की विषम। आता सर मी फक्त बघणार काय, तर एकक स्थानचा अंक, एकक स्थानी काय आहे सर, तर 5। आता मला सांगा याच्यामध्ये कुठं 5 दिसतोय का, तर हो सर हे 5 आहे, म्हणजे हे 5 आहे, म्हणजे ही संख्या काय मग झाली विषम संख्या झाली। म्हणजे मी फक्त एकक स्थानचा अंक बघतोय, एकक स्थानी 5 आहे आणि याच्यात 5 आहे, तर ती संख्या काय मग विषम आहे। आता सपोज 9, आता ही संख्या सांगा। आता ही एवढी मोठी संख्या, कितीही मोठी असू द्या, संख्येचं घेणं देणं नाही आहे, फक्त मी काय बघणार सर एकक स्थानचा अंक बघणार। एकक स्थानी काय आहे सर, तर एकक स्थानी मला दिसतोय 9। आता 9 याच्यामध्ये आहे का, तर हो सर हे 9 याच्यामध्ये आहे, म्हणजे हा पूर्ण अंक काय मग सर, तर ही पूर्ण संख्या आहे विषम संख्या। हे पूर्ण मला समजतंय कशावरनं, फक्त एकक स्थानच्या अंकावरनं। एकक स्थानच्या अंक कोणता आहे, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, यांच्यापैकी कोणता जरी एक असेल तर ती संख्या झाली सर मग विषम। आणि हे जर नसेल तर ती संख्या काय सर, तर ती झाली सर मग सम। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही साधं विषम संख्या म्हणजे काय ओळखू शकता। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक जर असेल तर ती संख्या काय सर, तर विषम संख्या। ठीक आहे, एवढी साधी आणि सोपी याची व्याख्या आहे। ठीक आहे, चला आता बघा, आता याच्यामध्ये आपण अजून काय करू शकतो आपण, तर याच्यामध्ये जर क्रमागत 2 विषम संख्यामध्ये फरक 2चा असतो, म्हणजे काय सर, आता सपोज हे बघा, हे क्रमागत आहे, 1 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे सर, 2चा। 3 आणि 5 मध्ये फरक 2चा, 5 आणि 7 मध्ये फरक 2चा आहे, 7 आणि 9 मध्ये फरक 2चा आहे। आता त्याच्या पुढे जर आपण 11 घेतली तर 9 आणि 11 मध्ये फरक 2चा आहे, म्हणजे क्रमागत 2 विषम संख्यांच्या मध्ये फरक 2चा असतो। ठीक आहे, आणि अजून पुढे अशी एक लिहून घ्या की विषम संख्येमध्ये जर आपण 1 वजा केलं विषम संख्येमधून तर आपल्याला भेटते समसंख्या। आणि विषम संख्येमध्ये जर आपण 1 अधिक केलं तर आपल्याला भेटते समसंख्या। आता जसं समसंख्येचं आपण केलं होतं की समसंख्येमध्ये 1 वजा केलं तर आपल्याला विषम भेटते, समसंख्येमध्ये 1 अधिक केलं तर आपल्याला विषम भेटते। आता तसंच आहे, विषममधून 1 वजा केलं तर आपल्याला सम भेटते, विषममध्ये 1 अधिक केलं तर आपल्याला सम भेटते। बस
हे एवढं त्याचे फॅक्ट आहेत. हे सर्व फॅक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा जर आणि याला व्यवस्थित पाठ करा. हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. ह्या फॅक्ट म्हणजे तुमचं पाहिजे म्हणजे पाहिजेच. ठीक आहे. आता समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय बघा. हे आहेत सम आणि हे संख्या आहेत विषम. फक्त 2 मधून एक लक्षात ठेवा. समसंख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे सर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणता तरी एक अंक पाहिजे एकक स्थानी. आणि विषम संख्येचे काय आहे सर 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणता तरी एक अंक पाहिजे सर विषम स्थानी. जर हे अंक असेल तर समसंख्या आणि हे अंक जर एकक स्थानी असेल तर सर विषम संख्या. आता तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. ठीक आहे. जर ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल तर विषम संख्येवरती कसे प्रश्न विचारतात ते आपण बघूया. चला आता फक्त आपल्याला कन्सेप्ट कळून चालत नाही तर त्याच्यावरती प्रश्न पण आपल्याला कळायला पाहिजे. जर आपल्याला याच्या कन्सेप्टवरती प्रश्न जर कळाले तर ही कन्सेप्ट पण आपल्याला कळाली असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. चला आता बघूया याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारतात आणि कसे प्रश्न फ्रेम करतात ते आपल्याला टॅकल होतात की नाही होत ते बघूया. चला ठीक आहे. आता बघा हा प्रश्न पहिला एक्झाम्पल असेल खालीलपैकी विषम संख्या कोणती आणि प्रश्न कुठं आला आहे नागपूर पोलीस भरती 2023 मध्ये. आता काय करायचं आहे फक्त मला काय करायचं आहे सर विषम संख्या विचारली आहे ना आणि विषम संख्येची डेफिनेशन काय आहे सर चला पटकन सांगा. एकक स्थानी मला सर 1 पाहिजे 3 पाहिजे 5 पाहिजे 7 पाहिजे आणि 9 पाहिजे. यापैकी कोणता तरी एक अंक मला सर एकक स्थानी पाहिजे. याच्यापैकी कोणता तरी अंक एकक स्थानी जर असेल तर ती संख्या काय सर विषम. आता बघा इथं काय आहे 4 आहे म्हणजे हे नाही 4 नाही ना याच्यामध्ये. इथं काय आहे 0 आहे म्हणजे हे पण नाही. इथं काय आहे सर 8 आहे हे पण नाही. इथं काय आहे 1 आहे 1 आहे ना आणि हे इथे 1 आहे म्हणजे आपली उत्तर काय असेल मग आपलं उत्तर आहे हे. म्हणजे ही 28,751 ही संख्या आहे सर विषम संख्या. आणि अजून मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी कधी पण तुम्हाला असं विचारलं विषम संख्या कोणती आणि तुम्हाला जर ऑप्शनवरून जायचं असेल तर पहिले 4 नंबरचं ऑप्शन बघायचं आहे. 4 नंबरला ऑप्शनलाच तुमचं उत्तर भेटून जाते. हे उत्तर तुम्हाला पुढचं बघायची गरज पडत नाही. कधी पण पेपर सेटरमध्ये तुम्हाला जर ऑप्शनवरून उत्तर काढायचं असेल तर कधी पण चौथा ऑप्शन पहिला घ्यायचा मग तिसरा मग दुसरा आणि मग पहिला घ्यायचा आहे. म्हणजे पेपर सेटर काय करतो ऑप्शन ज्यावेळेस ऑप्शनवर डिफाईन करतो पोरं काय करतात पहिला नंबर बघतात नाही 2 नंबर बघतात नाही 3 नंबर याच्यात तुमचा वेळ जातो ना. मग तुम्ही काय करा डायरेक्ट 4 नंबरवरनं जायचं आहे. एक तर 4 असेल तर ठीक आहे मग 3 वर या मग 2 वर. आणि मोस्टली 90% प्रश्न पेपर सेटर ज्यावेळेस ऑप्शनवर देतो त्यावेळेस तुमचं उत्तर 4 नंबरच असते. ह्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी तुमचं रिझल्ट आणायला मॅटर करतात. ह्या छोट्या गोष्टीच आहेत. तुम्हाला वाटतं ही छोटी गोष्ट आहे सर एवढं सांगायची गरज नाही पण ह्या गोष्टीच तुमचं रिझल्ट आणतात. 1 मार्काने ज्यांचा रिझल्ट गेला आहे त्याला या गोष्टीचं महत्त्व कळतं आणि ज्याचा रिझल्ट 20 मार्कांनी 30 मार्कांनी ते गेला आहे त्याला काही कळत नाही. तो असं म्हणू शकतो की सर ह्या छोट्या गोष्टी आहेत. पण छोट्या गोष्टीचंच एक मन आहे थेंब थेंब तळे साचे. तर छोट्या गोष्टीचंच एक कॅल्क्युलेशन करा तुमचं समुद्र बनतं आणि तोच तुमचा असतो रिझल्ट. छोट्या गोष्टीचंच आहे. ठीक आहे. चला तर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना यांचा फायदा होईल. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आता बघा आता काय आहे उदाहरण दुसरं आहे नवी मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय आहे 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे सर तर 65 आणि आपल्याला विचारलं आहे तर सर्वात मोठी विषम संख्या कोणती. आता काय 5 क्रमवार संख्या आहे सर आणि विषम आहे म्हणजे सर 1 असेल 3 असेल 5 असेल 7 असेल आणि 9 असेल आणि यांची बेरीज सर यांची बेरीज किती येते सर तर बेरीज येते सर 65 येते का सर यांची बेरीज 65. यांची बेरीज 65 येत नाही पण त्यांनी म्हटलं अशा त्या 5 संख्या असतील क्रमवार. सपोज त्या संख्या 9 असेल 11 असेल 13 असेल
15 असेल आणि 17 असेल आणि यांची बेरीज किती आहे सर? तर 65. पण सर याच्यामध्ये आहे का 65? नाही. ह्या संख्या कोणत्या, त्या संख्या कसं ओळखायचं आहे? समसंख्येमध्ये पण असा एक्झाम्पल आला होता, त्याच्यात मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे की त्या कसं असतात. आता याच्यात बी बघा, याच्यात आपण बघू त्या संख्या कसं आहे. सोपं आहे. 5 क्रमावर आहे ना आणि विषम संख्या आहे ना आणि बेरीज 65 आहे ना, तर पहिली गोष्ट इथे लिहून टाका 65. आता भागिले, आता भागिले काय करायचं सर? तर भागिले ह्या संख्या किती आहेत? त्या संख्या 5 आहेत, तर भागिला करून टाकायचं आहे 5. बस एवढी मांडणी जमली. हे 65 कुठून घेतलं? तर हे इथून 65 घेतलं. आता ही 5 कुठून घेतलं असं? तर इथे 5 क्रमवार संख्या आहे ना, ह्या 5 संख्या घेतल्या. आता यांची करायचं फक्त भाग द्यायचा यांचा. 5 एक 5, 5 एक 5, 1 उरला, 5 त्रिक 15, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं सर? 13. तर 13 सर ही काय? तर 13 ही संख्या आहे मित्रांनो एकदम मधोमध, म्हणजे 5 संख्यांची सरासरी आहे 13. म्हणजे मधली संख्या आहे 13. संख्या किती आहेत? तर 5. म्हणजे याच्या इकडे 2 संख्या असेल आणि इकडे सर इकडे 2 संख्या असतील. 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 क्रमवार संख्या असतील त्या. मग आता आपल्याला विचारलंय काय? तर सर्वात मोठी. आता मोठी सर संख्या इथे असेल ना. 13च्या अगोदर विषम संख्या कोणती आहे मग पुढची? तर सर 15 आणि त्याच्या अगोदरची तर 17 सर. म्हणजे 17 सर्वात मोठी संख्या आहे. आता सर्वात लहान जर विचारली सर तर 13च्या अगोदरची सर 11 आणि 11च्या अगोदरची सर तर 9. मग 9 संख्या आहे सर्वात लहान. आता आपल्याला विचारलं आहे का सर्वात मोठी? सर्वात मोठी कोणती आहे? 17 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही. गणिताची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट एकदा समजली तर गणित काहीच अवघड नाही आहे. आणि प्रश्न कुठं आला? प्रश्न 2018 मध्ये आले. तर ही PYQची सिरीज आहे. PYQच्या सिरीजमधून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे कंटेंटमध्ये जर क्वालिटी वाटत असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल बघा कुठं आला आहे प्रश्न? तर धुळे पोलीस भरती 2018 मध्ये 2 विषम संख्यांचा गुणाकार. आता 2 विषम संख्यांचा गुणाकार किती आहे सर? 35. त्यातील मोठी संख्या कोणती आपल्याला विचारले. आता आपण काय करणार? सरळ 35 आहे, 35चे अवयव पाडणार ना. आता अवयव अशी 2 संख्या घ्यायची की ज्यांचा गुणाकार 35 येईल. आता सर 5 7 35 सरळ आहे ना. 5 7 35 येतं ना, यांचा गुणाकार 5 7 35. आता त्या ह्या संख्या 2 आहेत. आता याच्यातली आपल्याला काय विचारलं आहे? मोठी संख्या कोणती? मग मोठी कोणती असेल याच्यातली? 7. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 7. तर अशा प्रकारे काहीच अवघड नाही आहे. ह्या 2 संख्या ह्या आहेत आणि ह्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे 35 यायला पाहिजे. दोन्ही संख्यांचा गुणाकार केला, गुणाकार आला आपला 35. मग मोठी संख्या कोणती असेल? तर मोठी 7 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला. प्रश्न काय आहे? नवी मुंबई 2016 मध्ये प्रश्न आले. आता काय आहे? 0 1 2 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती सर? आता मी तुम्हाला ही पण कन्सेप्ट मी तुम्हाला शून्याची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली आहे. त्या शून्याच्या कन्सेप्टमध्ये मोठ्यात मोठीमध्ये हे कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. हे अंक घेऊन आता हे अंक घेऊन मोठ्यात मोठी काय करायची आहे? तर मोठ्यात मोठी सांगितले ना, तर मोठ्यात मोठी आपल्याला उतरत्या क्रमाने लिहून टाकायची आहे. म्हणजे काय सर? 3 असेल, 2 असेल, 1 असेल आणि 0 असेल. बरोबर हेच सांगितलं ना मी. आता हेच अंक वापरून मोठ्यात मोठी कशी बनवायची तुम्हाला सांगितलं ना. आता मोठ्यात मोठी जर विचारली, मोठ्यात मोठी कसं आणि लहानात लहान कसं हे तुम्हाला सांगितलं आहे मी. तर हे काय करायचं आहे? तर हे सर उतरत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय आहे सर? उतरत्या क्रमाने अंक 3 2 1 आणि 0. आता इथे काय आहे सर? चढत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय आहे सर? 0 1 2 3.
हे चढत्या क्रमाने झालं ना. सर्वात 0 लिहिला, 1 लिहिला, 2 लिहिला, 3 लिहिला. याच्यात काय आहे 3 2 1 उतरत्या क्रमाने. मग आता काय म्हटलं आपल्याला विषम संख्या. आता मी सर हे लिहिलं आहे पण हे सर इथं काय आहे सर 0 आहे ना. मग 0 सर ही विषम संख्या नाही. 0 जर एकक स्थानी असेल तर ती संख्या असते सर सम. मग काय करायचं आहे फक्त याच्यातून वजा अधिक काही करायचं नाही. काय या अंकाला आपल्याला छेडखानी करता येत नाही. मग काय करायचं आहे हे पण तुम्हाला मी सांगितलं. याच्यात फक्त फेरबदल करायचा आहे. 3 2 आणि 0 इकडे घ्यायचं आहे, 0 1 पलीकडे घ्यायचं आहे. मग तुमचं उत्तर असेल हेच. फक्त याच्यामध्ये अदलाबदल करायचे आहे 2 मध्ये. हा 0 इकडे आला आहे आणि 1 इकडे गेला आहे. बस मग तुमचं असेल. आता ही संख्या सर विषम आहे का. हो सर एकक स्थानी 1 आहे ना. मग ही संख्या आहे विषम. म्हणजे आहे सर असं ऑप्शनमध्ये. हो सर ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व केला असता. गणित काहीच अवघड नव्हती. एक छोटीशी कन्सेप्ट होती. हे अंक वापरून मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा. ठीक आहे. तर ते हे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या गणिताला तुम्ही सॉल्व केलं असतं. जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला आता काय आहे सोलापूर पोलीस भरती 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येतो. आता काय म्हटलं कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास. आता हेच आपण सममध्ये पण बघितलं होतं. आता मला सांगा 3 सर 18, 18 काय येईल सर 8. जर एकक स्थानी सर 8 असेल तर ती संख्या सर विषम असते का. नाही ती संख्या सर सम असते. म्हणजे हे माझं कॅन्सल. आता 3 5 सर 15, 15 काय सर 5. जर एकक स्थानी सर 5 असेल तर ती संख्या विषम असते का सर. हो सर. म्हणजे माझं उत्तर काय असेल 515. आता मला पुढे सॉल्व करायची गरज नाही. मला उत्तर इथे मिळालं आहे ही संख्या विषम आहे आणि मला सांगितलं आहे विषम संख्या. बस माझं उत्तर आहे 515. ठीक आहे. आता बघा 3 चूक 12, 12 काय असेल मग 2. 2 जर एकक स्थानी असेल तर ती समसंख्या असते. 3 दुनी सर 6, 6 जर एकक स्थानी असेल तर ती संख्या असते सम. म्हणजे माझं उत्तर काय असेल हे. म्हणजे इथं 5 येतोय ना 5. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही इझिली ऑप्शनवरून सॉल्व करू शकता आणि ऑप्शनवरूनच सॉल्व करायचा प्रश्न आहे. याच्यासाठी कन्सेप्ट दुसरी अशी काही नाही आहे. फक्त हा फॉर्मॅट तुम्हाला कळायला पाहिजे. सोलापूर पोलीस भरती 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. म्हणजे आपण तयारी कशी करावी. आपण फक्त सम आणि विषम तर शिकलो ना. पण त्या सम विषमवरनं परीक्षेत प्रश्न कसे फ्रेम होतात, प्रश्नामध्ये कसे गुगली टाकतात, आपल्या कुठं फसवणूक करतात, पेपर सेटर कुठं ट्रिक मारतोय, कुठं काय करतोय हे कुठून कळते आपल्याला तर PYQवरनं. म्हणूनच तुमच्यासाठी ही PYQची सिरीज घेऊन आलेलो आहे मी. येस PYQ सिरीजचा तुम्हाला 100% फायदा आगामी परीक्षेत होणार आहे म्हणजे होणारच आहे. ठीक आहे. चला जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून मला पण सहकार्य होईल आणि मला पण जर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला शेअर केलं आहे बघितलं आहे तर मला ते व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवण्यामध्ये मला इंटरेस्ट येईल. मला मोटिवेशन मिळेल की व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी बघताय, विद्यार्थ्यांचा फायदा होतोय, मी जी मेहनत करतोय त्या मेहनतीचा चीज होतंय. मग मला तेवढं तर माझा हक्क बनतोय ना तुमच्यावरती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणून सांगायला. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. कोणते वाक्य चुकीचे आहे. आता प्रश्न कुठं आहे तर कोल्हापूर 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता मला सांगा समसंख्या अधिक समसंख्या होते का सर. आता बघा 2 ही समसंख्या अधिक 2 म्हणजे किती होतात सर 4. म्हणजे समसंख्या अधिक समसंख्या 4, 4 पण ही समसंख्या. म्हणजे हे वाक्य सर बरोबर आहे. हे वाक्य चुकीचं नाही आहे. आता पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य काय आहे सर विषम संख्या. म्हणजे सर मी घेतो 3 विषम संख्या. हे 3 विषम संख्या अधिक आहे तर किती व्हायला पाहिजे 3 आणि 3 6. हे समसंख्या 6 समसंख्या आहे सर. म्हणजे हे पण वाक्य माझं बरोबर आहे. आता बघा समसंख्या 2 गुणीला समसंख्या 2, 2 आणि 2 4 सर. हे 4 ही 4 समसंख्या आहे. म्हणजे हे पण माझं वाक्य बरोबर आहे. आता 3ही वाक्य बरोबर आले तर 4थं वाक्य कन्फर्म चुकीचं असेल ना. आता ते मला सॉल्व करायची गरज आहे का नाही आहे. हे तुम्हाला यालाच म्हणतात स्मार्ट स्टडी. आता विद्या या 4थ्यालाही सॉल्व करा. अरे 4थ्याला सॉल्व करायचीच नाही ना बाबा.
तुला 1, 2 आणि 3 हे 3 तू सॉल्व केले ना, 3 बरोबर आले आणि आपल्याला विचारलंय चुकीचं, मग चौथा एक तो चुकीचा असेल ना, का तो बी चुकीचं नसणार, का चुकीचं असायलाच पाहिजे ना तो. आता बघा काय आहे, विषम संख्या, म्हणजे विषम संख्या हे तुम्ही 3 गुणिला विषम संख्या 3, 3 त्रिक 9, हे 9 आलं. काय आहे इथे, इथे समसंख्या आहे ना, ही काय आहे, ही विषम संख्या, म्हणजे हे वाक्य तुमचं चुकीचं. मग तुमचं उत्तर काय असेल, हेच तुमचं असं उत्तर असेल, ऑप्शन क्रमांक 4. तर 3 वाक्य सॉल्व केलं तर चौथा तुम्हाला सॉल्व करायची गरज पडली नाही पाहिजे, एवढं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे आणि एवढा तुमचा सराव पाहिजे. जास्तीत जास्त PYQचा सराव करा. जर पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल, ह्या सिरीजमध्ये सिक्वेन्सनुसार व्हिडिओ जर बघत असाल ना तुम्ही, तर तुमच्या लक्षात येत असेल की प्रत्येक प्रश्नामध्ये कन्सेप्ट आहे, प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे, प्रत्येक प्रकरणामध्ये कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला बघतो की व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा, व्यवस्थित नोट्स काढा. व्यवस्थित नोट्स जर तुम्ही काढलं तर तुम्हाला ह्या PYQ सिरीजचा आगामी 2025च्या परीक्षेमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे, म्हणजे आहे, याच्यात काही शंकाच नाही. ठीक आहे, चला, जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. ठीक आहे, काय आहे हा प्रश्न कुठं आला आहे तर 2013मध्ये. काय आहे, 24च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती आहे सर. तर काय करायचं आहे, विषम संख्या कोणती आपल्याला विचारलं आहे, तर व्हीला आपण काय करायचं आहे, दुप्पट करतोय ना, 16ची दुप्पट, 16 दुनी सर तर 32. ठीक आहे, आता फक्त या 32मध्ये हे 24 ॲड करायचं, हे 24 ॲड करा, हे 24, 2 आणि 4 किती सर 6, 3 आणि 2 सर 5, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 56. पण सर 56 ही समसंख्या आहे का सर. हो, 56 ही समसंख्या आहे सर, पण आपल्याला विचारलंय काय, आपल्याला विचारलंय विषम संख्या. मग ही सर विषम संख्या ना, ही तर समसंख्या आहे. मग मी काय करणार, आता विषम संख्येची डेफिनेशन काय आहे सर, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9, म्हणजे 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणता तरी एक अंक पाहिजे, म्हणजे ती संख्या असते सर विषम. पण इथे काय असेल, इथे 6 आहे, याच्यातलं कोणतंच नाही आहे. मग आपण काय करणार, याच्यामधून 1 वजाच करणार आहे, 1 वजा करायचे. आता 6 मधून 1 गेला किती 5 आणि 5शी 5, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो 55. 55 आता समसंख्या विषम संख्या आहे ना. हो, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 55. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व केला असता. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, जर प्रश्न आला याच्यामध्ये अधिक कधीच करायचं नाही आहे, फक्त वजाच करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता बघा, आता काय आहे, 77 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती आणि प्रश्न कुठं आलाय तर गोंदिया पोलीस भरती 2023 मध्ये. आता आपण काय करणार, ज्या संख्येला वी हा शब्द जोडलेला आहे त्या संख्येची करायची आहे दुप्पट, म्हणजे 9ची दुप्पट किती सर तर 18 झालं 18. मग आता या 18 मध्ये फक्त हे 77 मिळवायचे आहे. 8 आणि 7 किती सर 15, 15शी 5, हच्च्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 सर 9. आता मला सांगा सर, आपल्याला विचारलं आहे काय, विषम संख्या विचारलं आहे ना, आणि ही संख्या विषम आहे का 95, तर हो सर 95 विषम आहे. मग आपलं उत्तर काय असेल 95. आता जर आपल्याला डायरेक्ट विषम संख्या मिळाली त्याच्यातून काही करायची गरज नाही, आपल्याला ना वजा करा ना अधिक करा, काहीच करायची नाही. 95 आहे तर 95. जर ती सम भेटली असते तर याच्यातून आपण वजा केले असते, पण ही ऑलरेडी विषम भेटली तर विषम विषमच. ठीक आहे, बस ही जे कन्सेप्ट होती, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक प्रकार व्यवस्थित बघा, प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित बघा, त्याची नोट्स काढा आणि व्यवस्थित यांचा सराव करा. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सराव करसाल तेवढं त्या विषयावर तुमची पकड तेवढी मजबूत निर्माण होते आणि तोच विषय मग तुम्हाला रिझल्टपर्यंत घेऊन जातो. गणित हा विषय असा आहे मित्रांनो, ज्यांना समजला त्यांच्यासाठी खूप सोपं आहे, त्याला खूप काही देऊन जातो, आणि ज्याला समजलं नाही त्याला काहीच देत नाही, त्यांच्याकडनं खूप काही घेऊन जातो. म्हणजे ज्याचं गणित मजबूत असेल त्याचं रिझल्ट निघणं एकदम सोपं आहे, आणि ज्याचं गणित वीक असेल त्यांनी आत्तापासून गणिताची तयारी चांगली करा, गणितावरती चांगली प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. कारण गणित जेवढं चांगलं असेल
कारण तुम्ही जर पोलीस भरती तयारी करताय तर गणित पोलीस भरतीमध्ये 100पैकी 50 मार्क गणित आणि बुद्धिमत्तेवरती असतात आणि गणित आणि बुद्धिमत्ता असे विषय आहे की तुम्हाला 45+ मार्क देऊन जातात 50 पैकी। मग जर तुम्हाला 50 पैकी ते 45 मार्क देऊन जातात तर ह्या दोन्ही विषयाला दुर्लक्ष करून चालत नाही। ह्या दोन्ही विषयावरती चांगल्या प्रकारे पकड मजबूत करा। ती पकड मजबूत कशी होईल तर सराव करून जास्तीत जास्त। आणि ही सिरीज आहे ना, ही सिरीज व्यवस्थित पहिल्यापासून व्यवस्थित बघा, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल, तुम्हाला कळेल असं मी शिकवतो आहे, ठीक आहे। आणि याचा तुम्हाला आगामी परीक्षेत खूप मोठा फायदा होईल, ठीक आहे। चला आपण इथेच थांबूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा।